ज्यामुळे गावातील होणारी रोगराई जंतू हे नष्ट व्हायचे। त्यामुळे गावाचं वातावरण एकदम शुद्ध आणि सुंदर व्हायचं। जगात प्लेग हा 1353 मध्ये आला। देवी सन 1520 मध्ये दक्षिण भारतात म्हणजेच आपल्याकडे आल्याची नोंद आपल्याला मिळते। सन 1849 मध्ये पटकी या रोगाची नोंद आहे। अशा नोंदी बघितल्यानंतर काही वर्षांनी कोकणात गाव सोडून जाऊन गावाची शुद्धी करण्याची प्रथा सुरू झाली आणि मग उत्तम आरोग्य राखण्यासाठी गावपळण ही प्रथा जनजीवनाचा एक अविभाज्य भाग झाला। अशा तऱ्हेने आरोग्य आणि जीव रक्षणाच्या गरजेतून निर्माण झालेली प्रथा पुढच्या गावराठीसाठी च्या काळात एक वार्षिक देवकार्य होऊन राहिली। श्रद्धा वाटते, पण ही अंधश्रद्धा नाही। आपले पूर्वज आपले एवढे हुशार होते की ह्या 3 दिवसात जो काही गाव स्वच्छ होतो, ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक जो होतो, आणि त्याशिवाय तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत, सहजीवन जे आहे हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। तुम्ही किती राव असा रंक असा, परंतु तुम्ही जेव्हा वेशी बाहेर एकत्र राहता ते सहजीवन काही वेगळंच आहे। त्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा हे कळणार नाही, ते अनुभवण्याचीच गोष्ट आहे। ह्याचं कारण जेव्हा ते एकत्र जेवतात, एकत्र मजा करतात, काही 3 दिवस नुसती फक्त मजा असते आणि त्या ह्याच्यात जी काय नाती जोडली जातात ना, ती तुम्हाला परत पुढच्या आयुष्यभर तुम्हाला खूप एक अशी एनर्जी, उत्साह, ऊर्जा देतात त्याच्यासाठी। तर अशा आणि पर्यावरणाचं रक्षण हे त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं। ह्या 3 दिवसात गाव एवढा स्वच्छ होतो की परत तुम्हाला नव्याने सुरुवात करायला म्हणजे ह्यामागे विज्ञानसुद्धा आहे, मला हे सांगायचं आहे। आणि अशा प्रकारे त्या रामेश्वराच्या मालकीचं हे जे गाव ते त्याच्या हुकमानुसार हे सगळ्या गोष्टी केल्या जातात। आता गाव भरताना सुद्धा त्याचा हुकूम घेतला जाणार 17 तारीखला, तर 18 तारीखला भरणार, नाहीतर मग 18 तारीखला परत प्रसिद्ध झाल्यानंतर 19 तारीखला हे गाव भरणार। अशा प्रकारची ही एक आगळी वेगळी अशी आचऱ्याची, ऐतिहासिक आचऱ्याची, संस्थान आचऱ्याची परंपरा आहे, जी आपण सगळे जे देवाला त्या मानतात ते सगळे रहिवासी दरवेळी त्याच्या आदराखातर अगदी ह्याने साजरी करत असतात। मी या गावचा एक देव मला पेटकरी म्हणून हाक मारतो, माझं नाव मंदार श्रीकांत सांबारी। तर त्याच्या सेवक म्हणून आम्ही ही सगळी प्रथा पाळत असतो दरवर्षीसारखी, तशीच यावर्षीसुद्धा आता आपण ही आज गावपणीचा दिवस आहे, ही प्रथा आपण आज अनुभवतोय, चाललो आहे आम्ही आता बाहेर चाललो आहे, वेशीच्या बाहेर। धन्यवाद। नमस्ते। नमस्कार। माझं नाव शिवरामेश्वर शेट्टी आहे। बर। आचरा मुक्काम वरचीवाडी। हा गावपर्यंत जो कार्यक्रम आहे तो इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांच्या हुकमाने होतो आणि यावर्षी 1 वर्ष पुढे गेला आणि झालाय, कारण गेल्या वर्षी देवाने डावा दिला, कौल घेतला जातो, तो कौल उजवा झाला तरच गावातून बाहेर जायचा, डावा झाला तर नाही जायचं, त्यामुळे 1 वर्ष पुढे। या वर्षी त्यांनी देवदिवाळी दिवशी कौल लावला मानकरी लोकांनी, देवाने आनंदाने कौल दिला 5वा, त्याप्रमाणे 15 डिसेंबर डिक्लेअर झाली। गावातील सर्व मंडळी माणसं, गुरं, कोंबडी, मांजर, पोपट, चिमणी जे काय असेल ते सगळा घेऊन बाहेर पडतात। घरं आज बंद केली, पुन्हा देव जेव्हा कौल लावणार त्यावेळी ते 3 रात्री 3 दिवस गेल्यानंतर कौल लावतात। कौल झाल्यानंतर जर डावा कौल झाला तर रद्द, उजवा दिला गाव भरण्याक हुकूम, तर त्या दिवशी ते नवबत होते आणि तोप वाजते, देवाची तोप आहे ती लावतात। आदुकू दरवाजा बंद करताना तोप लावतात ते, त्याच्यानंतर मग कुलप घातली की परत तुमका उघडता येणार नाही, अशी आजपर्यंतची परंपरा आहे। त्याप्रमाणे सर्व माणसं ही आपली जे काही सुविधा 4 दिवसाक लागतील ते सर्व घेऊन 4 दिवस इकडे गावाशी आपल्या वेशी बाहेर येतात। तुमचं वय किती? माझं वय आता 72। तुम्ही आतापर्यंत किती गावपळण केलेत? मला वाटतं आता 72चे 3चा हे केला तर मागा भरपूर 3 वर्षाने होते, फक्त देवाचा कौल झाला तर ते दुसऱ्या वर्षी होते। असं किती वेळा झालं की बाबा 3 वर्षांचा झालंय का कधी याच्यामध्ये? नाही, एक वेळ झालेला, त्यावेळी पाऊस पडलेलो भयंकर। 61 सालमध्ये अपाट पाऊस पडला देवदिवाळीला, आणि भैमुगाची कामगिरी आमची गावठी भैमुगाची आमचे शेंगा काढतो ते चालू होतं, त्यामुळे ते लक्षात राहिला, कारण पाणी एवढं येलं की माणसांच्या जमिनीतील शेंगा वाहून बाहेर गेला, एवढा पाऊस आला मोठा। त्यामुळे त्या वर्षीचा देवदिवाळी दिवशीचा डावा कौल झालेला होता आणि त्या वर्षी झालं नाही। अशी आजपर्यंतची या गावाची परंपरा आहे। तुमच्या मंडळी कुठे आहेत? आता आहे, बोलवा की। हे गोवा, हे इकडे हा मुलगा आता इथे फिरत, हा मुलगा,
अजून की चालतंय आमका चालतंय हा भाऊ लावा ना यावं लावू लावण ना इकडे जरा तुमच्या कुटुंबामध्ये तसे पण आहे वाजे त्यांच्यामध्ये. तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत? आमच्या कुटुंबामध्ये 10 माणसं आहेत आणि माझं कुटुंब अजून संपूर्ण एकत्र आहे. अरे वा, मला 3 मुलगे, या भावाला 2 मुली 1 मुलगा धाकट्याला, आणि दुसरा आहे तो मुंबईला असतो, त्याला 2 मुलगे 1 मुली. असं आमच्या कुटुंबाचं आहे. आता आपल्याकडे असे प्राणी काय आहेत का बाबा? कुत्रा, हे आहे, मांजर आहे, कोंबडी आहेत, आणलाय मांजर सोडल्यावर पळालं ते. गुरं आहेत, कोंबडी पण आहे. हो गुरं आहेत. त्याचा परत येणार काय? येत आता ते खावच्या टायमा येणार. पिशवीत बांधून आणतो, नवीन जाग्यावर येईल ना, म्हणून ती पळाली आहे. संध्याकाळपर्यंत येईल. तुम्हाला कसं वाटतं गाव? तुमचं बाहेर कुठलं? वाडा पडेल म्हणजे पडेल. बरं बरं. तुम्हाला गावबळ आवडतं का? तुमच्या तिकडे तुमच्या माहेरी असतं का गावबळ? आवडतं तुम्हाला इथं राहायला वगैरे? कसं वेगळं वाटतंय ना? काय नक्की वाटतंय? कसं वाटतंय? बरं वाटतं, मजा येतं. मग कशा पद्धतीने 3 दिवस घालवता तुम्ही? मस्त पैकी म्हणजे काय कामं करण्यात वेळ जातो आमचा, जेवण बाकी दिवस संध्याकाळी झाली की टाइमपास, भजन असते, दिंडी असते. यावर्षी दिंडी पुरुषांसाठी काय, महिलांसाठी काय असतं? वेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात आम्ही काय चालू असतं. तुमचं माहेर? हिवाळे. बर. ही माझी 3री गाव. तुमचं? हा, मी आता ते विचारतो. 3री गाव. पहिली माझी मुलगी तेव्हा 3 महिन्याची प्रेग्नंट असताना मी आलेले. दुसऱ्या गावापर्यंत 2 मुली होत्या माझ्या, लहान असतानाच आलेले. आणि मी पण आता जॉबलाच आहे, पण मी सुट्टी घेऊन खास गावापर्यंत आले. तुम्ही जॉबला कुठं करता जॉब? देवगड साईडला. तुझं नाव काय? तुझं नाव काय? लावण्य. दुसरी गाव पण तिची. तू ह्याच्या अगोदर येऊन राहिली, तुला आठवत आहे का? आठवत आहे? कसं वाटतंय इथं राहायला? मजा वाटते ना? काय 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 खेळ खेळतेस तू? खूप काय काय म्हणजे काय 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 तरी काय काय खूप खेळतेस? कॅरम, क्रिकेट. होय ना? कोण मम्मा सोबत खेळते का पप्पा सोबत? होय काय? बर. तू ह्याच्या अगोदर आलेली? लहान होती तेव्हा, 1.5 वर्षाची होती तेव्हा. तू 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 आलेली ह्याच्या अगोदर गाव पळेल ना? आपल्या कुटुंबात सगळं एकत्र घ्या की जरा. आपल्या जोशीला नाव दिलं त्या साईडला आहे बघा. काय करूया, तुम्ही भाऊ आहेत ना? इकडे हो दादा. नाव काय म्हणलं आपलं? कसं? माझं नाव शिवराम यशवंत शेट्टी. शेट्टी आहे. तर आता आपण आहोत आसऱ्याचे रहिवासी शेट्टी आहे. तर याची ही एकत्रित फॅमिली आहे आणि खूप गोळ्या गोविंदानं राहतात असं अगदी त्याच्या बोलण्यावरनं किंवा त्याच्या मुलाच्या एक्सप्रेशनवर जाणवतंय, त्याच्या सुनबाईच्या बोलण्यावर जाणवतंय. अगदी ह्या दिदीनं तर हे दुसरं गाव पण केलेलं आहे, तिलाही ते आवडतंय आणि एकत्रित चांगलं आहे. बरं वाटतंय, आम्हालाही बरं वाटतंय की तुम्ही एवढ्या गुन्ह्या गोविंदानं इथं राहता येताय. आणि याचा उद्देश असा आहे की गावामध्ये जे रोगराई वगैरे पसरते हे पसरू नये. 3 दिवस गाव ओलं जे होतंय, शुद्धीकरण होतंय, ओला पाणी इकडे तिकडे पाणी सांडलं गेलं असतंय, ते सुकलं जातंय. आणि हे खरंच म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या हे चांगलं आहे आणि फार तुमची जुनी परंपरा आहे. त्याला कुठतर अनुसरून श्री रामदेव महाराज जे देवस्थान ट्रस्ट आहे, रामेश्वर ट्रस्ट आहे, ह्याच्या ज्या तुम्ही श्रद्धेवरती तुम्ही इथपर्यंत येताय आणि हे जे प्रथा चालू ठेवले हे खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि कौतुक करण्यासारखं आहे. धन्यवाद. तर ह्याच शेटे कुटुंबाने आतापर्यंत ह्याने जे पळून गेलेले आहेत, तर आपण ज्या गावपण गेले तर यांचे व्हिडिओ फोटोने एकत्रित करून लावलेले आहेत. अगदी आठवणीसुद्धा त्यांनी ताज्या ठेवलेले आहेत, ताज्या ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आठवण लावलेली आहे मागची. सोबत कोंबडी पण आणलेली आहे, कोंबडी पाळलेली त्यांची. तर खरंच चांगलं आहे. हो, तिकडे जनावर आहेत.
ओके ओके.